भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अब्बास अराघची यांच्यामध्ये फोनवरून संवाद। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांचा मार्ग मोकळा, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल। सध्याच्या परिस्थितीवरून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरती बारकाईने लक्ष ठेवा। इतर देशांच्या तुलनेत भारताची तयारी भक्कम आहे। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर द्या, पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। भारतीय कंपन्यांकडून रशियाचं 3 कोटी बॅरल तेल खरेदी। अमेरिकेने तात्पुरती मुभा दिल्यानंतर तातडीने तेल खरेदी। रशियानं कच्च्या तेलाचे भाव वाढवल्यानं $2 ते $8 प्रति बॅरल जास्त दरानं खरेदी। भारतीयांना तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज नाहीये। भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार, सरकारी सूत्रांची माहिती। जगानं प्रति बॅरल $200 तेल दरासाठी तयार राहावं, इराणची धमकी। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एकही ऑइल टँकर जाऊ देणार नसल्याचा इराणच्या मिलिटरी कमांडचा पुनरुच्चार। विधान भवनाला ईमेलद्वारे बॉम्ब उडवण्याची धमकी। राज्याच्या सर्वोच्च सभागृहाला उडवण्याची धमकी आल्यानं मोठी खळबळ। बॉम्बशोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू। विधान भवनासोबत 4 आणखी महत्त्वाच्या ठिकाणांना उडवण्याची धमकी। विधान भवनामध्ये सखोल तपासणी सुरू। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। विधान भवनाला धमकीचा मेल पाठवणारा खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित असल्याची सूत्रांची माहिती। मिसाईल आणि बॉम्बनं विधिमंडळाला उडवण्याची धमकी। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। आजचं कामकाज स्थगित करून वास्तूची कसून तपासणी करा, मिलिंद नार्वेकर यांचं ट्विट। तर अधिवेशनाचा कालावधी 1 दिवसानं वाढवण्याची देखील मागणी। इराण अमेरिका युद्धाचा फटका। आजपासून एअर इंडियाचा विमान प्रवास सुद्धा महागला। देशांतर्गत विमान उड्डाणांवरती ₹399 इंधन अतिभार लागू। घरगुती गॅस पुरवठ्यासाठी गृह मंत्रालय ऍक्शन मोडवरती। रुग्णालय, शाळांना प्राधान्यानं गॅस पुरवण्याचे आदेश। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी केंद्राकडून कंट्रोल रूमची स्थापना। अमेरिका इराण युद्धाचा सोने चांदीच्या किमतींवरती मोठा परिणाम। ₹12,000 चांदीचे दर घसरले, तर सोन्याच्या दरामध्ये ₹1,760 घट। विधिमंडळातील दांडी बहाद्दर भाजप आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी कान टोचले। विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, सर्व मंत्री आणि आमदारांना कडक सूचना। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी असेल। कार्यपालिकेमध्ये 40व्या क्रमांकावरती प्रकरण सुनावणीसाठी निश्चित। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागाचा दणका। 21 कोटी भरण्यासाठी 2 आठवड्यांची शेवटची मुदत, अन्यथा दंडात्मक कारवाईसह सक्तीची वसुलीही केली जाणार। मध्य रेल्वेकडून 176 समर स्पेशल गाड्यांचं वेळापत्रक जाहीर। उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या। मुंबई, पुण्याहून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी विशेष फेऱ्या। नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार। वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। कमाल तापमानामध्ये 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज। दिल्लीतील उत्तम नगर परिसरात रात्री आगीचं तांडव। सुमारे 300 ते 400 झोपड्या जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग अखेर आटोक्यात।